राजा शिवाजी या चित्रपटात अभिषेक बच्चन यांनी साकारलेली भूमिका थोरले संभाजी राजे इतिहासात कुठे हरवले? अभिनेता रितेश देशमुख यांचा राजा शिवाजी हा चित्रपट सध्या चांगलाच चर्चेत आहे। या चित्रपटामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचं शौर्य तर दाखवलं आहेच, पण त्याचबरोबर एक विस्मरणात गेलेलं नातं सुद्धा पुन्हा जिवंत झालं आहे। हे नातं आहे शिवराय आणि त्यांच्या थोरल्या भावाचं संभाजीराजे भोसले। या भूमिकेत दिसतायत अभिनेता अभिषेक बच्चन, ज्यामुळे नव्या पिढीत थोरल्या संभाजीराजांबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे। आजपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनीवर अनेक चित्रपट, डॉक्युमेंटरी सुद्धा आलेले आहेत। छत्रपती शिवाजी महाराज यांचे राजनैतिक आणि खासगी जीवन याबद्दल या चित्रपटांमध्ये दाखवलं गेलं, पण यात एक भूमिका कायम धूसरच राहिली, ती म्हणजे थोरले छत्रपती संभाजीराजे यांची। राजा शिवाजी या चित्रपटात अभिषेक बच्चन यांनी साकारलेली भूमिका थोरले संभाजीराजे इतिहासात कुठे हरवलेत, जाणून घेऊयात या व्हिडिओमधून। नमस्कार, मी शिवानी, आपण पाहताय नवराष्ट्र। इतिहासाच्या पानांमध्ये काही नावं तेजानं झळकतात, तर काही नावं काळाच्या धुळीत मात्र हरवून जातात। आज आपण अशाच एका पराक्रमी योद्ध्याची गोष्ट ऐकणार आहोत। थोरले संभाजीराजे इतिहासात कुठे हरवले असा प्रश्न पडेल त्यांच्याबद्दल इतकं वाचनात किंवा बघण्यात कमी आलेलं आहे। तुम्हालाही असंच वाटतं का? याविषयी तुमचा अनुभव नक्की कमेंट करा। तर 1623 हे साल, शहाजीराजे आणि राजमाता जिजाऊ यांच्या पोटी जन्म झाला एक पराक्रमी पुत्राचा, संभाजी शहाजी भोसले यांचा। शिवरायांचा इतिहास आपण सगळे ऐकतो, पण त्याच घरात वाढलेला हा थोरला भाऊ। लहानपणापासून राजकारण आणि रणनीती यामध्ये ते पारंगत होते। ज्या वयात शिवराय शिवनेरीवर संस्कार घेत होते, त्याच काळात संभाजीराजे वडिलांसोबत दक्षिणेकडच्या मोहिमांमध्ये रणांगण गाजवत होते। संभाजीराजे हे कुशल प्रशासक होते, एक धाडसी योद्धाही होते। निजामशाही आणि आदिलशाहीच्या दरबारात त्यांचा दबदबा इतका होता की शत्रूला घाबरवण्यासाठी त्यांचं नावच पुरेसं ठरत होतं। त्यांनी स्वराज्याच्या पायाभरणीत मोलाचं योगदान दिलंय, पण इतिहासात त्यांचं नाव मात्र मागे पडलं। आणि मग तो काळ आला जो त्यांच्या आयुष्याचा शेवट ठरला। कर्नाटकातली कनकगिरीची लढाई, 1654 ते 55 हा सुमार। संभाजीराजे रणांगणात शौर्यानं लढत होते, पण इथं फक्त तलवारींची लढाई नव्हती, इथं राजकारणाचा एक घातक खेळही सुरू होता। दगाफटका झाला, रसद थांबवली गेली आणि एका पराक्रमी योद्ध्याला शत्रूच्या जाळ्यात अडकवण्यात आलं। या लढाईत संभाजीराजे गंभीर जखमी झाले होते आणि शेवटी त्यांनी प्राण सोडले। इतिहासातले अनेक संदर्भ असंही सांगतात की या सगळ्या मागे अफजल खानाचा कपटी डाव होता। हा फक्त एक योद्ध्याचा मृत्यू नव्हता, तर हा भोसले घराण्यावर एक मोठा आघात होता आणि कदाचित शिवरायांच्या मनात पेटलेला सूडही। असं मानलं जातं की पुढे प्रतापगडावर अफजल खानाचा वध करताना शिवरायांच्या मनात भावाच्या हत्येचं दुःखही होतं। तो वार फक्त शत्रूवर नव्हता, तर तो न्यायासाठी आणि एका भावासाठी होता। आज राजा शिवाजी सारख्या चित्रपटांमुळे थोरले संभाजीराजे पुन्हा एकदा चर्चेत येत आहेत। इतिहासात हरवलेलं एक नाव पुन्हा नव्या पिढीसमोर उभं राहतंय। आपण शिवरायांचा इतिहास अभिमानाने सांगतो, पण त्यामागे उभ्या असलेल्या या थोरल्या भावाचं योगदान समजून घेणंही तितकंच महत्वाचं आहे। संभाजीराजे भोसले एक पराक्रमी योद्धा, एक निष्ठावान पुत्र आणि स्वराज्याच्या पायाभरणीत एक विसरलेला स्तंभ। इतिहास त्यांना विसरला असेल, पण आता वेळ आलीये त्यांना पुन्हा एकदा लक्षात ठेवण्याची, कारण काही वीर हरवत नाहीत, तर ते फक्त पुन्हा शोधले जाण्याची वाट बघत असतात।